सूर्यास्तानंतर या 5 वस्तू शेजाऱ्याला कधीच देऊ नका. देवी लक्ष्मी होतील नाराज. मित्रांनो, हिंदू धर्मात दान करण्याला फार महत्त्व आहे. दान केल्याने आपले पुण्य वाढते. असे म्हणतात की आपण जे काही दान करतो त्याच्या 100 पटीने फळ आपल्याला भगवंत देत असतात. दान करणे हे महत्त्वाचे असूनही काही वस्तू अशा आहेत की ज्याचे दान चुकूनही करू नये. जर आपण या वस्तूचे दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते. विशेषतः संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर काही वस्तूंची दान अजिबात करू नये. दान करणे म्हणजे देतो म्हणजे दान नव्हे, तर आपले शेजारी पाजारी, आपले नातेवाईक आपल्याकडे एखाद्या वस्तूची मागणी करतात. साहजिकच त्यांना त्या वस्तूची गरज असते म्हणून ते मागत असतात. परंतु आपल्या कितीही जवळची व्यक्ती असू द्या, पण सूर्यास्तानंतर या 5 वस्तूंचे दान करू नका. असे केल्यास आपल्या घरातील माता लक्ष्मी निघून जाऊन आपल्या घरातील बरकत संपुष्टात येते. आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता होऊन आपल्या घरात अन्नधान्य पुरत नाही. जर वारंवार आपण या गोष्टींचे दान करत राहिलो तर आपल्याला बऱ्याच आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या घरात बरकत पुन्हा कधीच येत नाही. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे दही. दह्याचा संबंध शुक्रग्रहाशी येतो. शुक्रग्रहामुळे आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होत असते. म्हणून दही आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त करण्याचे काम करते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असा उल्लेख येतो. म्हणून सूर्यास्तानंतर दही कोणालाही देऊ नये. व्यक्ती सूर्यास्तानंतर दह्याचे दान करतात, त्यांच्या घरातून सुख व समृद्धी निघून जाते व ती व्यक्ती कंगाल होते. म्हणून चुकूनही कोणाला सूर्यास्तानंतर दही देऊ नये. दुसरी वस्तू आहे दूध. मित्रांनो, दुधाचा संबंध हा सूर्यदेव व चंद्रदेव यांच्याशी येतो. तसेच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी देखील दुधाचा संबंध येतो. म्हणून संध्याकाळनंतर दुधाचे दान करणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे पाठवणे. त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते. तिसरी गोष्ट आहे पैसा आणि मौल्यवान वस्तू. मित्रांनो, सोने, चांदी, पैसा, इतर वस्तूंचे दान सूर्यास्तानंतर करू नये. आपण पैशाला व धनसंपत्तीला देवी समान मानतो. संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. म्हणूनच आपण संध्याकाळी घराचे मुख्य द्वार उघडून ठेवतो. अशावेळी आपण जर धनसंपत्ती, पैशाचे दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते. चौथी वस्तू आहे हळद. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना तर माहितीच असेल की हळदीचा संबंध गुरुग्रहाशी येतो. त्याशिवाय हळदीला देवी लक्ष्मीचे रूपसुद्धा मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनात भरपूर धनसंपत्ती येते. आपण जर सूर्यास्तानंतर चांदीचे दान केले तर लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते व आपल्या धनसंपत्तीला हानी पोहोचू शकते. गुरुग्रह कमजोर झाल्याने आपल्या घरात पैशाची अडचण निर्माण होते व आर्थिक समस्या निर्माण होतात. म्हणून सूर्यास्तानंतर चुकूनही कोणाला हळद देऊ नये. पाचवी वस्तू आहे कांदा व लसूण. मित्रांनो, आपण सर्रास कोणालाही कांदा व लसूण देत असतो, परंतु लसूण व कांद्याचा संबंध हा केतू ग्रहाशी आहे. हा ग्रह करणी व तंत्रमंत्रासाठी जास्त प्रभावी असतो. आपल्या आजूबाजूला असे बरेच व्यक्ती असतात जे आपल्यासमोर चांगले बोलतात परंतु मनातून ईर्ष्या व्यक्त करतात. अनेक जण असे असतात ज्यांना आपले चांगले झालेले आवडत नाही. म्हणून कांदा लसूण याचा वापर करून ते आपल्यावर जादूटोणा, करणी, तंत्रमंत्राचा प्रयोग करू शकतात आणि आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणून सूर्यास्तानंतर कांदे व लसूण कोणालाही दान देऊ नये. सूर्यास्तानंतर कांदे व लसूण दान करणे हे धर्मशास्त्रानुसार पण अशुभ मानले गेले आहे. मित्रांनो, या होत्या 5 वस्तू ज्या सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही दान करू नयेत.